धाराशिवमध्ये कृषी विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे आणि अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आलेली आहे. आपण हा मुद्दा उचलून धरला होता. याच्यासाठी विविध आंदोलनं देखील आपण केली होती. काय सांगाल तुम्ही याच्यावरती? तुम्ही समाधानी आहात का? खरं बघितलं तर मागील 8 महिन्यापासून कृषी विभागातील भोंगळ कारभाराच्या विरोधात लढाई सुरू असून या ठिकाणी कृषी अधिकारी गैरहजर असतील त्यावेळेस बेशरम आंदोलन असेल, त्यांना जाग आणण्यासाठी केलेला किंवा त्यांच्या नावानं दगड ठेवत कलेक्टर ऑफिसच्या समोर केलेलं चुना लावा आंदोलन असेल, तसेच पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात शेणाच्या गौऱ्या ह्या आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना आयुक्तांना भेट देणं असेल, असे विविध प्रकारची आंदोलनं करून या ठिकाणी सरकारला व प्रशासनाला घाम पडत या सदरील प्रकरणात मी आतापर्यंत आंदोलनं करत असताना आज जो या ठिकाणी लढ्याला प्राथमिक स्वरूपात कुठंतरी थोडंसं यश आलेलं दिसून येत आहे. या ठिकाणी कृषी अधिकारी कृषी निविष्ठा घोटाळ्यामध्ये जवळपास 15 अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणापासून ही ठिणगी पेटली ते युरिया प्रकरण आणखीनही तसेच आहे. त्या युरिया प्रकरणाला आता या ठिकाणी कृषी मंत्री काय न्याय देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी कृषी मंत्री यांना निवेदन दिले, जिल्हा कृषी विकास अधिकारी यामध्ये दोषी आहेत आणि आपण जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांना दोषी ठरवत असताना या ठिकाणी आपण त्यांच्यावर पण कारवाई करावी. खरं बघितलं तर जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयावर ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्याच पद्धतीनं निलंबनाची त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकरण आणखीनही संपलेलं नाही आणि संपूर्णपणे या प्रकरणाला न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं मी या ठिकाणी परत पुन्हा एकदा जे जुनं निवेदन दिलेलं आहे त्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांना लवकरच या ठिकाणी गाढव देऊन या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधण्याचं काम करणार आहे. कृषी मंत्र्यांनी त्यांना गाढव देण्याची वेळ या शेतकरी पुत्रावर येऊ नये, अन्यथा उरली सुरली आबरूही कृषी विभागाची परत गेल्याशिवाय राहणार नाही.